जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर. त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये. नटसम्राट नाटकातील या ओळी कोल्हापूरमधील संभाजीनगर इथं असणाऱ्या कामगार चाळीतील सफाई कामगारांच्या व्यथा सांगून जातात. रोज जीव मुठीत घेऊन यांना इथं राहावं लागतं. आजची आपली ही शेवटची रात्र तर नसेल ना अशी धास्ती त्यांना रोज सतावते. मरणासन्न अवस्थेत असलेल्या या 5 इमारतीत हे कर्मचारी सध्या नाईलाजानं राहत आहेत. 1973 मध्ये तत्कालीन प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी सफाई कामगारांसाठी या इमारती बांधल्या होत्या. एका इमारतीत 16 कुटुंब राहतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. बांधल्यानंतर या इमारतींची डागडुजी मात्र कधीच झाली नाही. दिवसेंदिवस जीर्ण होत गेलेली ही इमारत सध्या शेवटची घटका मोजतीये. या कामगार चाळीत एकूण 5 इमारती आहेत. सगळ्यांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. इमारतीच्या कॉलममधून बाहेर आलेल्या आणि गंज चढलेल्या सळ्या, जागोजागी छताचे पडलेले ढपले, गिलावा पडून दिसणाऱ्या जीर्ण झालेल्या विटा, मध्येच भिंतींना पडलेली भगदाडं, भिंतीवर वाढलेली झाडं झुडपं, हलणाऱ्या गच्च्या, तुटलेले पाईप, दारं खिडक्या नसलेल्या खोल्या, हे सगळं एखाद्या भग्न अवशेषासारखे वाटतायत. जिथं एखादं जनावर सुद्धा राहायला घाबरेल अशा या इमारतीत ही हाडा मासाची जिवंत माणसं राहतायत हे कुणालाही पटणार नाही. इमारतीकडं फक्त डोळे वर करून पाहिलं तरी आता आपल्या अंगावर कोसळेल का अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती. अशा दयनीय परिस्थितीत हे स्वच्छता दूत जीव मुठीत घेऊन राहतायत. साहेब 50 वर्ष वर गेले. आम्ही पिढ्या झाले तिकडं 4 पिढी झालेत आणि पगारातनं लाईट बिल घर भाडं कट होत होतं आणि लई वर्ष झालं मीटर बी नेलेत. आम्ही अंधारातच आहे आणि तर दारं नाही, खिडक्या नाही, काय नाही. हे घरातले चांगलं छत आहे ती भिंत पडले ते आणि कधी बघत नाही, काय नाही. त्यांनी नुसता पावसात येते ते निघा 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 म्हणते. तर जायचं कुठं? एकच पगार तर राबायचं आणि खायचं, लोकांचं देणं घ्यायचं हेच झालं आणि नवऱ्याला पॅरलक्स झालंय. ते औषध पाणी बघायचं का हे बघायचं तुम्ही सांगा. हे स्वच्छता कामगार शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावतात. मोठ्या मॅनहोलमध्ये उतरून तसंच मोठमोठ्या चॅनेलमध्ये उतरून सफाईचं काम करतात. असं महत्त्वाचं काम करणाऱ्या स्वच्छता दूतांना आपला सभ्य समाज कमी लेखतो. यांना कुणी भाड्यानं घर द्यायला सुद्धा धजत नाही. आम्हाला इथं इतका हाल होते की माणसांना इथं लाईट पण नाही, पाणीची सुविधा नाही, घर एवढे तुटले, दारं खिडक्या नाही. दरवर्षी कॉर्पोरेशनची माणसं येतात, येऊन नुसतं बघून जातात आणि इथनं खोल्या खाली करा, खोल्या खाली करा तेवढंच सांगतात. पण खोल्या सुद्धा खाली केल्या तर आम्ही जाणार कुठं, राहणार कुठं? आमची छोटी छोटी मुलं आहेत, बाहेर कोण आम्हाला राहायला घरं सुद्धा भाड्यानं देत नाही. तर आम्ही करायचं काय? यामध्ये महापालिका प्रशासनानं आपली मोठी फसवणूक केली असल्याच्या भावना इथल्या सर्वांची आहे. जबरदस्तीनं या ठिकाणी आणून सोडलं खरं, पण त्यानंतर कोणी ढुंकूनही पाहिलं नाही. प्रचंड दुरावस्था झालेल्या या इमारतीची कधीच डागडुजी झालेली नाही. याचं भाडं मात्र वेळच्या वेळी महापालिकेकडून वसूल केलं जातंय. त्यावेळी आम्ही लक्ष्मीपुरी भाड्यानं राहत होतो. मग तिथनं आम्हाला काय म्हटली, कपूर साहेबांनी इथं बांधलं आणि तिने म्हटलं इथं स्वतःचं तुम्हाला करून देतो. तिने काय आम्हाला स्वतःचं करून दिलं नाही. इथं हकललं, इथं ठेवलं. एवढ्या वर्ष आम्ही इथं राहिलो तरी अजूनही आमच्या नावावर तिथली घरं आहे अशी आहेत, तिथं भाड्यानं दिल्यात महानगरपालिकेनं. आज पण आमचं घर तिथं आहे, ते केसाचं दुकान आहे तिथं आणि इथं आम्हाला फसून इथं त्यांनी पाठवल्यात आणि आता पण म्हणतात बघूया बघूया बघूया. आजपर्यंत काय करत नाही. भाडं तर सगळ्यांची कपात होत्या, एक एक घरातली 2-2 भाडी कपात होत्या. लहान लहान लेकरं घेऊन जगणाऱ्या मातांना आपल्या मुलांची चिंता आहे. अशा परिस्थितीत जगावं लागतंय. अशी परिस्थिती कुणाच्या नशिबी येऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त नोटीस सोडून आमच्या हातात काही नसल्याच्या उद्विग्न भावना त्या व्यक्त करतायत. इथं बाथरूमची व्यवस्था नाही आहे, परत दार खिडक्या सगळं काय नाही आहे. इथं लाईट नाही, पाणी नाही आहे. मग ते येऊन आम्ही लहान लहान मुलं घेऊन कसं राहायचं इथं? त्यांनी काही लक्षच देत नाहीत. येतात फक्त त्यांची हे करतात, ते जातात नोटीस पाठवून, पण पुढचं काय त्यांनी बघतच नाही आहेत. नुकतंच राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांनी या ठिकाणची पाहणी केली.
मरण हातात घेऊन जगणाऱ्यांची परिस्थिती पाहून त्यांनी प्रशासक आणि इतर अधिकारी यांना झापलं. यावर काहीतरी होईल आणि आमच्यावरचं मरण संकट टळेल अशी भाबडी आशा या सर्वांच्या मनात तयार झाली आहे. परवाशी शेरसिंग डागोर साहेबांनी इथं भेट दिली होती. त्यांनी आयुक्त मॅडमांना सुद्धा सगळ्या सूचना दिल्या होत्या की लवकरात लवकर चाळीचं थोडंफार काय ना होईना डागडुजी करून किंवा लोकांना व्यवस्थित पाण्याची व्यवस्था करून द्यावी. तशी व्यवस्था लवकरात लवकर नगरपालिकेने करून द्यावी ही नगरपालिकेची विनंती. त्यांच्या इमारतीला भगदाड पडली असली तरी त्यांच्या या आशेला भगदड पडू नये हीच जबाबदारी प्रशासनाची आहे. कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर.